तर मैत्रिणींनो, बघू शकता आज आपण दिव्या कसा लावणार, 24 तास कसं जळेल यासाठी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे, आपल्या घरातली ट्रिक वापरायची आहे. मैत्रिणींनो, कसं होतं, दिवा 24 तास घरामध्ये राहिला ना, सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते. त्यामुळे दिवा 24 तास जर प्रज्वलित राहिला तर अग्निदेव ही प्रज्वलित राहतो आणि आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि कसं होतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, त्यासाठी दिवा 24 तास चालू राहणे फार गरजेचं आहे मैत्रिणींनो. तर हीच घरातली ट्रिक्स वापरून आपल्याला दिवा लावायचा आहे. तर मैत्रिणींनो, ही खोटी माहिती दिलेली नाही, 100% खरी माहिती आहे. अगोदर मी करून बघितलेला आहे आणि मला त्याचा खूप असा छान त्याचा फायदा मिळालेला आहे. तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींनाही आपण माहिती सांगावी, त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर दिवा लावला तर तुमचा दिवा 24 तास चालू राहील. आता गौरी गणपतीचे सण ही आलेले आहेत, नवरात्रही आता आलेलं आहे. तर आपल्याला 9 दिवसात नवरात्रणात सुद्धा दिवा बराच वेळ चालू ठेवावा लागतो. तर मैत्रिणींनो, त्यासाठी मी मला घरगुती ट्रिक सांगणार आहे. तर चला करूया सुरुवात. आपल्या घरामध्ये कापूस असतो, त्या कापसाच्या आपल्याला 2 वाती करायच्या आहेत मैत्रिणींनो. आणि त्या 2 वाती आपल्याला आता या दिव्यामध्ये मैत्रिणींनो घालून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, आता आपल्याला ज्या 2 वाती आहेत त्या आता मी दिव्यामध्ये तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने 2 वाती घ्या आणि दिव्यामध्ये पूर्णपणे तुम्ही घालून घ्या मैत्रिणींनो. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काही समजणार नाही. तर राहिलेली जी वात आहे ती आपल्याला खाली अशी ठेवायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने एक वात घालून झालेली, दोन्ही वाती घालून झालेल्या आहेत. आता पुढची टिप्स सांगते मी तुम्हाला. आता काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये तर तांदूळ असतंच मैत्रिणींनो, ते तांदूळ घ्यायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. कुठलंही घ्या असं काही नाही, तांदूळ कुठल्याही कंपनीचा असू द्या, चालू शकते. तर आपल्याला तांदूळ जेणेकरून एक अर्धा दिवा होईल एवढंच घालायचं आहे, फुल दिवा घालू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. त्यानंतर काय घालायचं मी सांगते. तर बघू शकता आता आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर नसेल तर घेऊन या. भीमसेन कापूरचा बारीक चुरा इथं केलेला आहे मी. 4 तिथे 5 वड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही भरपूरही घालू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने भीमसेन कापूरचा मी बारीक चुरा केलेला आहे आणि भीमसेन कापूर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. कापरामध्ये आपल्यामधले घरातली नकारात्मक ऊर्जा राहणार नाही, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहणार आहेत. कापरामुळे वासही सुंदर येतो आणि एक जरी कापराची वडी आपण संध्याकाळी देवा करताना जरी जाळली ना, तर घरामध्ये खूप असं सकारात्मक ऊर्जा येते, घरामध्ये वासाने प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने कापरामध्ये केमिकल असल्यामुळे आपला दिवा खूप वेळ जळणार आहे. तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा, स्किप करू नका, तर सर्व काही तुम्हाला समजणार आहे. भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा वापरू शकता, पण आता इथे मी भीमसेन कापूर वापरलेला आहे, कारण भीमसेन कापूरमध्ये सुद्धा सुगंध असतो आणि त्याच्यामध्येही केमिकल भरपूर असतं, त्यामुळे दिवा भरपूर वेळ जळतो मैत्रिणींनो. अशा पद्धतीने बारीक पावडर करून आपल्याला दिव्यामध्ये घालून घ्यायची आहे. तांदूळ पण घालून घ्यायचं आहे. 2 वाती मी घातलेल्या आहे. तर आता पुढची स्टेप सांगते मी तुम्हाला. तुपाची आरती करायची असेल तर लावू शकता, तेलाचा दिवा लावायचा असेल तरी लावू शकता, पण आता मी येथे लावणार आहे तेलाचा दिवा. तर तांदूळ का वापरायचा आहे, तांदूळ शुभ असतं, वरूनही पांढरं आतूनही पांढरं असतं, त्यामुळे तांदळाला खूप मान आहे. गणपतीच्या कार्यक्रमाला किंवा सत्यनारायणच्या पूजाला, वास्तुक शांतीला, अक्षदा म्हणून याचा खूप वापर होतो मैत्रिणींनो. आणि तांदूळ आपण दिव्यात का घातलेला आहे, कारण तांदूळ हे शुभ प्रतीक आहे आणि तांदळामध्ये का नाही काय होतं, आपला दिवा भरपूर वेळ जळत राहणार आहे. आणि अशा पद्धतीने तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि तांदूळ शुभ प्रतीक आहे, त्याच्यामुळे तांदूळ घालायचा आहे. आणि आपल्याला भीमसेन कापूर बारीक करून घातलेला आहे. आणि आता मी ते दिवा भरून तेल घालायचं आहे मैत्रिणींनो. अर्धा दिवा घालू नका, तर 24 तास चालू राहील दिवा. थोडंसं बारीक तुम्ही वात करा, म्हणजे जेणेकरून दिवा आपला 24 तास चालू राहील. तर बघू शकता आता मी दिवा लावून दाखवलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही ट्रिक्स नक्की वापरून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मी करून बघितलेला आहे. तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा. अशा पद्धतीने जर तुम्ही दिवा लावला तुमच्या देवघरात तर 24 तास दिवा तुमचा चालू राहील. तर ही ट्रिक वापरून नक्की तुमच्या देवघरात तुम्ही दिवा लावून बघा.
तर बघू शकता अशा पद्धतीने काय करायचं आहे, तांदूळ, भीमसेन, कापूर बारीक करून घालायचा आहे आणि आपल्याला तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही माहिती इतरांनाही मैत्रिणींनो कळू शकेल. तर अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावू शकता. तर बघू शकता मी आता दिवा येथे लावून दाखवलेला आहे तुम्हाला. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये ही ट्रिक वापरून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो बघू शकता आपला दिवा हा 24 तास चालू राहणार आहे आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहणार आहे. कारण दिवा चालू राहिला की किडापिडा पूर्णपणे जळते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, अग्निदेव सतत आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहतो. त्यामुळे दिवा असणे घरामध्ये खूप मैत्रिणींनो सकारात्मक ऊर्जेमुळे दिवा चालू राहणे खूप महत्त्वाचं आहे. तर ही ट्रिक वापरून तुमच्या घरामध्ये तुम्ही एकदा का होईना दिवा लावून बघा. मी 100% ही माहिती खरी सांगितलेली आहे आणि मी हा उपाय केलेला आहे, म्हणूनच मी तुम्हाला ही सर्व काही माहिती आता याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच